हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज कृष्णदेव बाबा की जय सद्गुरु श्री विठ्ठलनाथ महाराज की जय। गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणं स्वरूप प्रभवम प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम। हे चराचर आघवे जिये प्रकृती आत साठवे ते शिनली जेत विसावी ते परम गती मी आणि जयचेनी प्रकृती जिये जेने अधिष्ठिली विश्व विये जो एवनी प्रकृती ये गुणाते भोगी ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता। गतिर्भरता प्रभु साक्षी निवास शरणं सुहृत प्रभवम प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम। या श्लोकावर विवेचन करण्याच्या अगोदर सर्वांना माहीत असणाराच परिचय या ठिकाणी देणं वक्त्याचं काम आहे। सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह अंतर्गत महाशिवरात्रीच्या व्रताप्रित्यर्थ भगवान दज्ञेश्वरा शिवालयामध्ये गुरुनाम सद्गुरु श्री कृष्णदेव बाबा यांच्या कृपांकित स्नेह पल्लवाने त्यांच्या संकल्पनेने सुरुवात झालेला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाअंतर्गत पाचव्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा गुरुवर्य हरिभक्तिपरायण देवा महाराज यांच्या मार्फत माझ्याकडे आलेली ही सेवा आहे। श्री गुरूंच्या कृपा प्रसादे करून यथामती बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। हा मी जे बोलणार आहे तो उपदेश नाही महाराज। मी जे सांगणार आहे ते संतांचं मनोगत काय आहे, माऊलींचं मनोगत काय आहे, माऊलींच्या मनोगतामध्ये बाबाजींचा किती त्या ठिकाणी संबंध आला आणि बाबाजींनी ज्ञानस्वरूप कैवल्यमूर्ती ज्ञानराज माऊली यांच्या वाङ्मयाकडे किती अर्थतेनं अवलोकन केलेलं आहे याचं थोडक्या शब्दामध्ये
माझ्याही अनुभूतीला जे आलेले शब्द आहे गुरुवर्यांच्या कृपे करून तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करत आहे. हे बोलण्याकरता चालना मात्र त्यांचीच आहे. या बोलण्याच्या गतीला चालना देणारेही तेच आहेत. म्हणून तर आपण चिंतना करता जो श्लोक गीतेतील किंवा ज्ञानेश्वरी मधील 9व्या अध्यायामध्ये हा भक्तियोग सांगितलेला आहे. आणि त्या भक्तियोगामध्ये सांगत असताना ज्ञानराज माऊलींनी किंबहुना देवांनी किंबहुना विठ्ठलनाथ बाबांनी ज्या भक्तीचा आश्रय केला, ज्यांचं वाङ्मयीन पूजा त्यांनी केलेली आहे, त्याच मार्गाने तुम्ही आम्ही जाण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण त्या मार्गाचे साक्षीदार तेच आहेत असं नाही, तर भगवंत सुद्धा त्या मार्गाचं अवलोकन करणारे आहे किंवा मार्ग देणारे आहेत. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. प्रारब्ध वशामध्ये तुम्ही आम्ही गुंताड्यामध्ये पडलेलो आहे तो भाग वेगळा, संसारामध्ये जीव पडलेला आहे तो भाग वेगळा, मनामध्ये द्वैत भरलेला आहे तो भाव वेगळा आहे. चोरालाही दिशा दाखवणारा परमात्मा आहे आणि सावालाही दिशा दाखवणारा परमात्मा आहे. प्रत्येकाच्या चाललेल्या गतीला साक्षीत्व करणारा एक परमतत्व नाम परमात्मा आहे. तुम्ही आम्ही जी भक्ती करत आहोत त्या भक्तीचं माप आपल्या पदरामध्ये घालणारे सुद्धा तेच आहेत. गती म्हणजे कर्म आहे, गती म्हणजे चलन वलन क्रिया आहे. आणि ही चलन वलन क्रिया करण्याकरता कर्म करणं गरजेचं आहे. ते कर्म करत असताना कर्म अनेक प्रकारचे सांगितलेले आहेत. एक काम्य कर्म आहे आणि एक निषिद्ध कर्म आहे. काम्य कर्म करत असताना इच्छा मात्र त्याच्यामध्ये असते आणि ती इच्छा धरून केलेलं कर्म असतं. इच्छा धरून केलेल्या कर्माची फलप्राप्ती करून देणाराही तोच आहे. पण कर्म करण्यामध्ये नैष्कर्म्यता असावी. ही मीची केले, माझीची स्तव झाले, इथपर्यंत कर्म आहे. परी मी नाही केले तू सुटलेला आहे, नाही का. कर्म केलेलं आहे पण त्या कर्माचं साक्षीत्व परमात्म्याकडे जर लोटून दिलं, तू का म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पाय. त्याच्या चरणारविंदी समर्पित करून किंवा साधकानं किंवा भक्तानं भक्ती करत असताना किंवा प्रपंच करत असतानाही एक घटाघटामध्ये तोच भरलेला आहे. त्याला निर्देशित करून त्याच्याच भावनेनं केलेलं कर्म जर असेल तर ते त्याच्यापर्यंत पत्रम पुष्पम फलम तोयम, नाही का. फक्त भाव त्याच्या ठिकाणी तो असणं गरजेचं आहे. तुम्ही आम्ही प्रापंचिक जीव आहोत. प्रापंचिक जीवाच्या ठिकाणी अहम आणि ममता आहे. जे करतो आहे ते अहमला धरून करत आहे, देहाला धरून करत आहे. देहादी ही कर्म कर्मानेच करावी लागतात. परंतु शिकविता धनी वेगळा आहे. आणि ते बोलण्याला प्रवृत्त करणारी संगती जीवनामध्ये जर लाभली, साधू संगे सुभटा उजू सत्कर्माची वाटा, सत्याचं भाव अंतःकरणामध्ये निर्माण होण्याकरता त्यांच्या संगतीत जाणं गरजेचं आहे. म्हणून कर्म करणाराही तोच आहे, त्या केलेल्या कर्माची फलप्राप्ती करून देणाराही तोच आहे. केलेल्या कर्माचा मालक भरता म्हणजे मालक सुद्धा तोच आहे.
ते करत असणाऱ्या कर्माचं साक्षीत्व करणाराही तोच आहे. केलेलं कर्म कुकर्म आहे का सत्कर्म आहे त्या पद्धतीचं फल देणारा सुद्धा तोच आहे. फक्त अंतःकरणामध्ये शरण लीनता असावी लागते. आणि ज्याच्या ठिकाणी लीनता आहे, नम्रता आहे, त्याचं साक्षीत्व करणारा तोच आहे. तुम्ही आम्ही प्रत्येक जण आठवा, ज्या ज्या वेळेस बाबाजींना तुम्ही भेटले, देवांना ज्या ज्या वेळेस तुमची समस्या घेऊन भेटले, त्या वेळेस त्या समस्येवर मात केली का नाही, झाली का नाही? देवाच्या मुखातून हो शब्द निघाला रे निघाला का ते कार्य वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. त्यांनी कृपा केलेली आहे. पंगुम लंग येते गिरी. अहो पांगळाकडे पर्वत ओलांडू शकत असतो का? पण श्री गुरूंच्या कृपेने काय होणार नाही, करील तो काय. नोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी. सद वासना निर्माण होणं गरजेचं आहे, नाही का? जैशी दीपकलिका धाकुटी बहु तेजाते प्रगटी म्हणून तिथे ठेकुटी. हो, सद्बुद्धी ठेकुटी म्हणू नये. अंतःकरणामध्ये उठणारी उर्मी, उठणारी सद्वासना, तिची जरा जोपासना केली, तिला त्या वृत्तीला, त्या विचारश्रेणीला जर मावळून दिलं नाही तरी परमात्मा दूर नाही महाराज. नव्हे नव्हे तेच तू आहे आणि तेच तू आम्हाला सापडायचं आहे. त्याची ओळख करून देणारे श्री गुरु आहेत. त्याची ओळख करून देणारे संत वृंद आहे, संत महात्मे आहेत. मनुष्याच्या कृतीकडे पाहून, मनुष्याच्या आकृतीत साधूला बघत असेल तर त्या ठिकाणी अंतःकरण वृत्तीची न्यूनता आहे, कमतरता आहे महाराज. कारण संगती करून पहा. आम्ही संत संगती करतो, पण संतांची संगत करत असताना त्याची लांबी रुंदी उंची मोजतो महाराज. त्यांनी त्यांच्या अंतःकरणामध्ये काय साठवलं, भगवंताची याचना कोणत्या अनुषंगाने केलेली आहे, कोणत्या वासनेनं केलेली आहे, याचं अवलोकन करत नाहीत. महात्मा चुकतो कुठं आहे याच्याकडे तुमचं आमचं लक्ष आहे. जो बोलतो आहे, वक्तृत्व करत आहे, त्याच्या वक्तृत्वाकडे परीक्षक दृष्टीनं अवलोकन केलं जातं. अंतःकरणामध्ये काय भाव आहे त्या भावाचं अवलोकन केलं जातं. आणि संतांना ओळखण्याकरता संत व्हावं, संत वृत्ती निर्माण व्हावी. बैसता संताची संगती कळो येईल कमळापती. किंवा तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. संत वृत्ती अंतःकरणामध्ये मांडल्याशिवाय. आणि एक आणखीन महत्वाचं सांगतो मी, संतांना दुर्जनच दिसत नाही महाराज. संतांच्या दृष्टिक्षेपामध्ये दुर्जन नाहीच. आणि ज्याच्या दृष्टिक्षेपात दुर्जनता दिसते तो संतच नाही महाराज. आप परभाव जाणं गरजेचं आहे. आणि तो आपपर भाव जाण्याकरता माऊली म्हणतात, तुझं अंतःकरण व्यापक कर. किती व्यापक कर. वारा किती व्यापक आहे, हवा किती व्यापक आहे, त्यापेक्षा आकाश किती व्यापक आहे.
त्याची जसं आजमापन करता येणार नाही, मोजता येणार नाही, तद्वत संत वृंदांचं अंतःकरण सुद्धा आजमावता येणार नाही. संतांचं अस्तित्व असणं सर्वसामान्य जीवाचा उद्धार आहे. आणि संत तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये संतांचं स्वरूप आगळं वेगळं भरलेलं आहे. त्याकरता चिंतनाची गरज आहे. ती व्यापक दृष्टी, व्यापक भाव निर्माण होण्याकरता तत्सम भाव या ठिकाणी निर्माण होणं गरजेचं आहे. देवत्व किंवा संतत्व प्राप्त करण्याकरता कितीही परमार्थ करत राहिला, कितीही तीर्थक्षेत्र करत राहिला, कितीही ज्ञानार्जन करत राहिला, आणि जर स्वानुभूती जर आली नाही तर करण्यात अर्थ सुद्धा नाही. इंधनी आगीसी हाका चढे, अग्नी प्रज्वलित झालेला आहे आणि वाळलेले लाकडं त्याच्यामध्ये टाकत राहिला, किती लाकडं टाकल्यानंतर तो विझणार नाही महाराज. तो प्रज्वलित होणार आहे, अधिक भडकणार आहे. माऊली सांगतात विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. पिवळं का दिसत नाही का, कावीळ झाला, पिवळं दिसतंय. सर्प दळून झाला, लिंबाचा पाला खाल्ला तर गोड लागतो नाही का, आणि मिरच्या खाल्ल्या तर म्हणजे अशी क्रिया आहे. आम्हाला प्रापंचिक जीवाला नवे नवे भगवत स्वरूपाच्या व्यतिरिक्त आचरण करणाऱ्या जीवाला नाही का विषयानं डंख मारलेला आहे. आणि बघा तुम्ही आम्ही बागतदार लोक आहोत, डाळिंबाचे बगीचा करणारे लोक आहोत. त्या डाळिंबाला एका माशीनं डंख मारला का अख्खं फळ बिघडत आहे. आपल्याला किती माशानं डंख मारलाय तरीही एवढ्याच ही पारिपत्य करण्याकरता एका संतांची संगत जर घडली ना तर जीवन उज्ज्वल झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सत्याचं आचरण करणं गरजेचं आहे. श्री गुरूंना किंवा साधूंना धुंडळत बसावं लागत नाही. श्री गुरूंना ओळखण्याकरता तारामळ करून चालत नाही महाराज. पंचदशीकार सांगतात झाकुनी नेत्र एकांत बैससी बैससी, अंतरी वार काईने पाहासी पाहासी, तव चित्ती उठती बहुवृत्ती जाणत्या दीप्ती जीव किरणाचा, बघ सूक्ष्म दृष्टीने मध्य संधी तू त्याचा, हे नरा आत बघ जरा जीव हा खरा नव्हे रे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया. तू अंतःकरणामध्ये डोकावून बघ, एकमेव जी चाललेली चलनवलन क्रिया आहे, जे अहम सोहमची जी देवाण घेवाण चाललेली आहे ती त्याच्या सत्तेवर चाललेली आहे. त्या प्रणवाकड, त्या ओंकाराकड, त्या स्पंदनाकड तुमचं आमचं लक्ष नाही. भजन अखंड चालू राहे ते कदा न बंद होय, जे ऐकले जानी जानी त्याशी दुर्जन दिसे ना कोणी. कारण तो नाद ऐकण्याकरता, ते भजन श्रवण करण्याकरता मन बोना काय बोली आहे ती, मनाच्या कानी ऐकीजे डोळा देखीजे
मनाच्या कानी ऐकीजे अशी उभी आहे ज्ञानराज माऊलींची पहा. म्हणून या ठिकाणी ते स्वरूप साठवण्याकरता बुद्धी बोधावर आरूढ व्हावी. तुम्हा आम्हाला बोध मिळाला पण कळाला नाही. बुद्धी बोधावर आरूढ व्हावी, बोध मिळाला. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. किती जण विठ्ठल विठ्ठल म्हणतात, किती जण रामकृष्ण हरी म्हणतात. ज्या श्री गुरूंनी आपल्या कण बीज मंत्र दिला त्याची घोकणपट्टी किती जण करतात. माळ घातली, बाबाजीकडे आलं, माळ घातली आणि बाबाजींनी सांगितलं, ग्रंथ घेतला हरिपाठाचा, हरिपाठावर माळ ठेवली, त्याला आपल्याला बुक्का लावायला लावला आणि त्यांनी एका शब्दात सांगितलं, बाबा माळ ही अखंड आहे, त्यातला दोरा तुटत असतो, मणी पांगत असतात, दोरा दुसरा घाल आणि तीच माळ पुन्हा गळ्यामध्ये घाल. सांगण्याचा उद्देश काय आहे त्यांचा? एक जिन्शीपणाने वाग, एकादशी व्रत कर, तुळशीला पाणी घाल. कर्म करतो आपण. झोपण्याच्या अगोदर विठ्ठल 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 थोडा जप कर. किती वेळा केला? नाही महाराज. संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकतो. ऐका. आणि म्हणून फसगत होते. आणि फसगत झालेली का या चराचर सृष्टीमध्ये ज्याची सत्ता आहे त्या सत्तेला हा काय होतो? विन्मुख होत असतो. म्हणून त्या सत्तेमध्ये चराचरामध्ये नवे नवे समोर जे जे दिसे ते ते हरिरूप ही भावना निर्माण होण्याकरता तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे, दास्यत्व सकळ ते ज्ञान पैगा बरवे. जरी मनी आठी आणावे तरी संताया भजावे कधी मध्ये. नाही का? सर्वस्वीशी हा आपला सवडीचा परमार्थ आहे. मिळालं तर बघू, मिळालं तर करू. देवा हाका मारतात. यावर का महाराज? रात्रीचाच विषय. महाराजांनी सांगितलं आपण जेवण करू बरं का, आम्ही फरार ना. म्हणजे का मला सांगायचं कशा करता? साधूच्या विचाराशी आपण सहमत होत नाही ही न्यूनता आहे. ती पूर्ण करण्याकरता व्यापक भाव अंतःकरणामध्ये निर्माण होण्याची गरज आहे. आणि व्यापकत्व भाव केव्हा निर्माण होईल? नाही का? म्हणून तुकोबा राय अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मग मी कमळापती, तुझबा नानी कंटाळ. म्हणून अखंड या शब्दाला खूप महत्व दिलेलं आहे. माऊली सांगतात नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. त्याच्या जवळ तो भगवान परमात्मा आहे. नाही का? नव्हे नव्हे तोच भगवंत आहे. म्हणून माऊली सांगतात प्रभवम प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. फक्त मला माझ्या अनुषंगानं तू म्हण हे मीच करी, माझी या भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एकात. आमचा देव वेगळा आहे. वार बदलला का देव बदलला. वेळेनुसार आपलं देवत्व आहे. सकाळी सूर्यदेवाला नमस्कार, 10 वाजता देवीला नमस्कार, 11 वाजता ताटाला नमस्कार. आमचा देव बदलतो महाराज. ज्याच्या दृष्टिक्षेपामध्ये एक भगवंतच भरलेला आहे, त्याच्या वाचून अन्य भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होत नाही. त्याच्या करता कळणं महत्वाचं आहे. काय कळावं? तुकोबा राय सांगतात येरती माईक
दुःखाची जनिती येरती म्हणजे कोणती? भगवत स्वरूपाच्या व्यतिरिक्त जेवढी जेवढी म्हणून सत्ता आहे तेवढी सत्ता सगळी मायेच्या अधीन झालेली आहे. मग प्रश्न निर्माण होतो, जे चराचर सृष्टीमध्ये तुम्हा आम्हाला दिसतंय हे सगळं माईकच आहे का? ती त्याची विभूती आहे. त्या विभूतीमध्ये त्याचं अवलोकन करणं आपलं कर्तव्य आहे. आणि साधू व्यापक भाव करण्याकरता सांगतात. आणि आपण संकोचोनी कार्य झालाशी लहान घेय पोषण ब्रह्मांडाचे. अरे त्याचं स्वरूप कसं आहे त्या स्वरूपासारखा होण्याचा प्रयत्न कर. आमचा व्यापक भाव निर्माण होत नाही. संकोचित भाव निर्माण झाल्यामुळं आपल्याला फलप्राप्ती सुद्धा कशी आहे? संकोचितच आहे. आणि त्या भगवत स्वरूपाकडे जाण्याकरता अंतःकरणामध्ये उलघाल व्हावी. जसा उंदीर मांजर पाठीमाग लागल्यानंतर उंदीर जसा बीळ शोधतो झटपट, तस साधकानं सुद्धा नामाकडे जाण्याकरता काळरूपी बोका आपल्या माग लागलेला आहे. सगळी सत्ता त्या काळानं काय केली? गुळंकृत केलेली आहे. तो आपल्या पाठीमाग लागलेला आहे असं त्यानं समजून घ्यावं. म्हणजे त्या उंदरासारखा तो नामरूपी बिळाकडं गेल्याशिवाय राहणार नाही. आणि नाम साधनेशिवाय, नामाशिवाय तरणोपाय नाही महाराज. किती विश्वास अंतःकरणामध्ये पाहिजे याविषयी एक दृष्टांत सांगतो मी. तुकाई नावाचे संत आणि गोंदवल्याचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी अनुग्रह उपदेश घेतला तुकाई संतांकडून. तुकाई नावाच्या संतांनी त्यांना उपदेश दिला नाम साधना करण्याकरता. त्यांना सांगितलंय. त्यांनी एकनिष्ठतेनं नाम साधना करण्याला सुरुवात केली. एकांतामध्ये जा, डोळे झाकून बस, भगवंताची आराधना कर, चिंतन कर, इकडं तिकडं बघू नको. त्यांनी साधूंच्या, श्री गुरूंच्या उपदेशाला सहमती देऊन साधना करत असताना इतका छंद लागला, इतका छंद लागला नाही का. सर्व कार्य करिता हरी बोला नाथराय सांगतात. त्याप्रमाणे कोणतंही कार्य करत असताना त्यांनी नाम साधना सोडली नाही. एक वेळेस काय झालं, ते काही दूर अंतरावर गेले. ज्या ठिकाणी तुकाई संतांचं वास्तव्य होतं त्या ठिकाणी जरा मुलं जमा झाली, गजबज निर्माण व्हायला लागली. आणि यांना तर एकांताची गरज होती. म्हणून ते एकांतामध्ये अनुष्ठान करण्याकरता, भगवंताची आराधना करण्याकरता, नामचिंतन करण्याकरता एकांतामध्ये गेले. एका झाडाखाली जाऊन बसले. किती वेळ बसले त्यांनाही समजलं नाही. माध्यान्ह समय झालेला आहे. पहाटे 4 वाजता चिंतनाला गेले. दुपारची वेळ झालेली आहे. ज्या झाडाखाली बसलेले आहेत त्या झाडाची सावली गार, थंडगार अशा प्रकारची सावली पडलेली आहे. रानात जनावर चारण्याकरता काही लहान लहान मुलं त्या ठिकाणी आले आणि ते गोंगाटा घालू लागले. तिने पहिल्या दिवशी त्यांनी गोंगाटा घातला आणि त्यांची नामसाधना करत असताना बैठक मोडली आणि ते मग त्या ठिकाणावरून उठून गेले. तुकाई संतांकडे गेले, साष्टांग प्रणिपात केला. अरे वा, लय लवकर आला म्हणे. मुलं आले होते तिथं, लय गोंधळ निर्माण झाला म्हणे. आज येणार नाही, आता उद्याच्याला जा म्हणे. तो उद्या येणार नाहीत ते, मी सांगतो. आणि जर आले ना तर तिथंच खड्डा खांदायचा, पुरून टाकायचे म्हणे, त्याच्यात टाकायचे ते आणि त्याच्यावर बसायचं. ठरल्याप्रमाणे गोंदवलेकर महाराजांनी
त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी चिंतनाला गेले, मुलं ठरल्याप्रमाणे आले, त्यांनी गोंधळ घातला, यांनी ते मुलं धरले आणि त्या खड्डा खांदून ठेवला, त्याच्यामध्ये टाकले, पुरून टाकले आणि त्याच्यावर बसले. सगळे गावातले लोक त्या ठिकाणी संध्याकाळ झाली, काय येईनात काय येईनात ही साधना करत बसलेले. आणि त्या मुलांचे आईबाप तुकाई नावाच्या संताकडे गेले, बाबा बाबा आमचे मुलं कुणीकडे गेले सांगा ना, कारण त्यांना वाचा सिद्धी होते आणि ते म्हणाल तसे, तो म्हणेल ते तर आहे महाबोधू, कारण त्यांना रिद्धी सिद्धी सगळ्या प्राप्त झालेल्या असतात. देवाची आसक्ती अनासक्ती हे सगळं त्यांनी अंगी बांधलेलं असतं. म्हणून सर्व कार्य करिता हरी बोलण्याकरता सांगितलेलं आहे. तसं त्यांचं वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, म्हणून त्या न्यायानं त्या ठिकाणी त्या बाबांनी सांगितलं, तुकाई संतांनी, अरे ते नक्की त्यांचं नाव गणपत होतं, त्यांनी काय केलेलं आहे म्हणे, त्या गणपत बाकड गेलेले असतील ते, आणि तिथंच काय म्हणे चला बरं गेले. आता तिथं तो खड्डा बुजलेला आहे, त्या खड्ड्यावर मातीच्या टेकडावर हे गणपत बाबा बसलेले आहेत. आणि तुकाई संतांनी लांबूनच दाखवलं, तपा म्हणे त्यानं ती मुलं खड्डा खांदून पुरून टाकले आणि त्याच्यावर बसलेला आहे. जा म्हणे त्याला धोपटा म्हणे एकदा, हा ना म्हणे त्याला चांगलं. हे आले आणि तुकाई नावाच्या संत गणपत बाबांना हो मारू लागले. काय झालं काय झालं काय झालं, समाधीतून उत्थान झालं. म्हणे मुलं कुठे आहेत, आमच्या इथं खेळण्याला आले होते ना, म्हणे या खड्ड्यात टाकलेले. का टाकले म्हणे, ती गोंधळ घाली होती लई, ते आता नाही करू शकत कोणी. आता ते काढा म्हणे, त्यांना काढा. आता सगळ्यांनी फावडे आणले आणि ती माती उकरली, थोडीफार माती बाजूला काढल्याबरोबर ती मुलं हो बाहेर निघाले. मला सांगायचंय काय, विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. साधूने सांगितलं नाही का, महात्म्यानं जर सांगितलं ना तर ते खरं मानावं, कारण विश्वास सगळ्यात महत्वाचा आहे. व्यापक भाव निर्माण होण्याकरता सद्गुरु सारिका असता पाठीराका, इतराचा लेखा कोण करी. म्हणून तर नाही का, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी सांगितलेले. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयार. म्हणून ते आपणाला अनुभूती आणून देत असतात. परमात्मा परेशू या क्रियेने ते आपल्याला दाखवत असतात नाही का. साध्य करायचं आहे निर्गुण निराकार परमात्मा, पण तो परमात्मा अनुभूतीला येण्याकरता सगुण साकाराची गरज आहे. जोपर्यंत तो बोध अंतःकरणाला भेटत नाही, तो बोध ठसावल्या जात नाही, तो वरी या साधना भजावीची लागे. हा बोधू भेटे ना म्हणा नाही का, तो वरी या साधना भजावीची लागली. इच्छित वस्तू प्राप्त होण्याकरता जसे प्रयत्न करून करून जशी ती वस्तू प्राप्त केल्या जात असते, तसा व्यापक भाव निर्माण होण्याकरता रोज तेच नित्य नेमानं करीत जावं. आणि नित्य नेमा वाचून नाही का, खाण्याचं जसं नित्य आहे नाही का, झोपण्याची क्रिया नित्य आहे. हे चाललंय सगळं मनमतीप्रमाणे चाललेलं आहे. शास्त्रानेही शोध घेतला, विज्ञानानेही शोध घेतलेला आहे. शरीर पोसण्याकरता अन्न आहे, मान सन्मान मिळवण्याकरता मान आहे नाही का. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन आहे. शरीराचे चोजले करण्याकरता आहे, मला चांगलं म्हणण्याकरता ज्ञानाची प्राप्ती करणं गरजेचं आहे. पण मुक्त होण्याकरता काय प्रयत्न आहे,
आतापर्यंत परमार्थ केला, मुक्त होण्याकरता केला का ज्ञान संपादन करण्याकरता केला? ज्ञानानेच मोक्ष मिळतो जरी म्हटलेलं आहे, पण मोक्ष हे कळण्यापर्यंतच ज्ञान सांगितलेलं आहे माध्यम. जोपर्यंत वाहती आहे तोपर्यंत गंगा रूप आहे. सागराला मिळाली म्हणजे वाहतेपणा गेला, म्हणजे नदीचं नदी स्वरूप गेला. ज्ञानाने मोक्ष कळतो, मोक्ष कळाला रे कळाला, व्यापक भाव निर्माण झाला, ज्ञान संपलं. येथ मोक्ष असे आहेत श्रवणाची माझी, म्हणून सर्वांगाचे कान करून श्री गुरूंचा बोध अंतःकरणामध्ये जेणेकरून ठसावल्या जाईल अशा प्रकारचं आचरण जर असेल तर चराचरामध्ये व्यापक असणारं परमतत्व आहे ते अहम ब्रह्मस्मी बोधानं कळाल्याशिवाय राहणार नाही. आणि अहम ब्रह्मस्मीचा बोध झाला रे झाला, या चराचरा सर्व खलविदम ब्रह्माची अनुभूती येण्याला काय लागतंय? तुमचा आमचा परमार्थ चाललेला आहे पी हळद आणि हो गोरी. माझ्यासारखा बोलता यायला लागलं म्हणून काही बोलायचं, साधना किती केली याला किंमत आहे. माणूस कळत म्हणून बोलतो, पण त्या कळण्याच्या पाठीमागे अर्थता आहे का ज्ञानाचा ग आहे हे कळणं सुद्धा महत्वाचं आहे. परम तत्वाच्या विरहित जेवढं जेवढं या वैखरीवाणीनं बोलल्या जात असते त्या अधोगतीला अहंकाराला सुद्धा कारण ठरते. म्हणून तर माऊली सांगतात अहम वाचा चित्त आणि अंग देऊन या शरण रिग. अहम ममतेच्या लवड सवडी मातेन पवतीच बापुडी, म्हणून जन्म मरणाचे दुथडी डहुळते ठेली. का तुमच्या आमच्या पाठीमाग सुख दुःख लागलेलं आहे? मी आणि माझं तुझं या संकल्पनेमध्ये जीव गुंतला म्हणून सुख दुःखाला कारणीभूत झालेला आहे. ये रवी आहे तो तोची आहे, बरी काय कीजे तैशी बुद्धी नव्हे, आणि बुद्धीचं वैभव आहे अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणून तया स्वांत कर्ण जिता सकळ काम पशांता परमात्मा परवता दुरी नाही सर्वांच्या हृदय दिवशी. मी अमुक आहे आईशी जे बुद्धी स्फुरे हरनिशी, ती वस्तू का मी सांगितलं. म्हणून अर्जुना व्यापक तुझा भाव व्यापक कर. हे मरतील आणि तू मारणार आहे हा भाव अंतःकरणातून काढून टाक. हे गेले रे गेले सगळे सबुडबुडी गेलेले, निमित्त मात्र तू आहे आणि तूच करणार आहे हे सोडून दे म्हणे. करता करविता एक नियंता भगवंत आहे, त्या भगवंताच्या व्यतिरिक्त जे चाललेलं आहे ते अहम मध्ये आहे. म्हणून मारणारा तू नाही आणि मरणाराही तू नाही. म्हणून या शंकेबद्दल निशंक हो आणि हातामध्ये शमशेर घे, धनुष्यबाण उचल. म्हणून भक्ती योग सांगितलेला आहे. तुमच्या आमच्या करता या भक्ती योगाचा खूप बारकाईनं तुम्ही आम्ही चिंतन करावं. सगळ्याचं चिंतन करू नका. मी कोण आहे एवढ्याच जरी चिंतन केलं ना, मी कोण आहे, मीच या शब्दामध्ये सगळी व्याप्ती सांगितलेली आहे. आणि या मीपणामुळं बरेच जण उच्च स्थानावर जाऊन गच्छंती झालेली आहे.
माऊली एका मला वाटतं 8व्या अध्याय वेद विद जरी झाला माते नेनता वाया गेला कणू कांडिता कोंडा कांडिता कणू आतुडी. अरे भूस कितीही तू उपनत राहिला कितीही बडवत राहिला त्याच्यातून धान्य मिळेल? मिळणार नाही महाराज. म्हणून भूस नको उपसू. बाई पाखडते पाखडता 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 हलकं ते पुढे जात आणि टपर ते माघर राहत मधीर रास येते बरोबर मधली डाऊक धरते आणि दुसऱ्या घमिल्यामध्ये टाकते पातेल्यामध्ये टाकते. तस साधना सुद्धा अशी पाखडून 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 करणं गरजेचं आहे. निरखित 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 गेली येऊ पाहता तवती तन्मय झाली येऊ. परमार्थ करायचंय म्हणजे निरीक्षण करायचंय. परमार्थ करायचाय आणि ग्रंथाकडे पाहायचंय. आपण या ग्रंथामध्ये कोणत्या स्टेपला आहोत हे कळावं. ग्रंथ हा आपला उतारा आहे साधनेचा उतारा आहे. ज्यांच्या कृपांकित आपण जीवन जगतो आहोत ज्यांचा कृपा प्रसादाने आपण कृपांकित झालेलो आहोत आणि त्यांनी सुद्धा आपल्यापासून काय अपेक्षा धरलेली आहे? काहीच नाही बाबा. फक्त मुक्त हो. जीव मुक्तच आहे हो. असं आहे ममई वांशो जीवलोके जीवभूत सनातन. जीव आणि ईश्वर दोन नाही. जीव आणि ईश्वर दोन नाही. गंगेचं पाणी सागराचं पाणी दोन नाही महाराज. गंगेच्या पाण्याला खळखळाट आहे म्हणजेच जीवदशा आहे आणि सागराचं पाणी स्थिर आहे म्हणून परब्रह्म तत्व आहे. जीव या स्वरूपाला खाला धावे पाणी त्याला प्रवाह आहे. जीवाला प्रवाह आहे आणि देवाला स्थिरता आहे. म्हणून देवाजींच्या सानिध्यामध्ये जेव्हा जेव्हा आलो तेव्हा तेव्हा जीवाला स्थिरतेचा अनुभव आल्याशिवाय राहिला नाही. त्यांच्याकडे आलं म्हणजे त्यांनी दोन गोष्टी सांगायच्या फक्त. एक चुटकुला सांगायचा आणि त्याच्यावर सिद्धांत द्यायचा. आणि त्याच सिद्धांतावर असा बोट करून अंगुली निर्देश करून ते सांगत असायचे. हरिपाठामध्ये सुद्धा सांगितलंय चहुविधी जाण साई शास्त्र कारण 18ही पुराण हरिशी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गन. त्याच्या पुढच्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे एक हरी आत्मा जीव शिव सम. एकदाचा प्रसंग सांगतो. विठ्ठल बाबांपाशी मी होतो. अहंकारानं सांगतो बरं का. दर्शनाला गेलो मी. थोडा उशीर झाला जाण्याकरता. बाबाजींची आंघोळ झाली देवपूजा झाली चहा पाणी झाला आणि मी आंघोळ करण्याकरता गेलो. आंघोळ करून येईपर्यंत मला अर्धा पाऊण तास लागला आणि त्यांची सारखी घोकणपट्टी चालली होती. एक हरी आत्मा जीव शिव सम एक हरी आत्मा जीव शिव सम. आता हे बऱ्याच जणांनी ऐकलं. मी दर्शनाला गेलो मी सुद्धा ऐकलं. मी दोनदा झालं तीनदा झालं चौथ्यांदा सुद्धा ते म्हटलेच. आणि मग मला शंका आली यांना पुढचं टोक आठवणार काय काय. एक हरी आत्मा जीव शिव सम. मी म्हणलं वाया तू दुर्गमी न घाली म्हण. घातल्याशिवाय तर राहत नाही म्हणे. का उशीर झाला म्हणजे सहज बोलणे हाची उपदेश किती अटकलीनं सांगतात. म्हणून जो साधूच्या अंकित जीव झाला त्याचा असे भार निरंजनाला नारायणाचा भ्रम दूर केला विसरू कसा मी त्या गुरुपादुकेला. गुरुपादुकाष्टकामध्ये नारायण महाराज
नाही का, जालवणकरांचं लिखाण आहे किंवा रंगनाथ गुरुजी परभणी करायचं काय. म्हणून भगवत स्वरूपाबद्दल जो तुमच्या आमच्या मनामध्ये भाव आहे किंवा त्याच्या स्वरूपाबद्दल जे द्वंद्व आहे, त्या द्वंद्वाचा उलगडा करण्याकरता संतांच्या संगतीमध्ये जावं, म्हणजे चराचरामध्ये ओतप्रोत भरलेला तोच एक परमात्मा आहे. याच्यावर बऱ्याच काही ओव्या दिलेल्या आहेत नाही का. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळिता, मियाची नियमीला साता, काळू ग्रासी तसे भूता, मी जगाचा नाथू आणि गगना आईसा साक्षीभूत. हो, या जगाला साक्षीत्व करणारा मीच एक आहे. आणि तुकोबराय सुद्धा सांगतात, झाडाची या पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता, फुटती तरुवर उष्ण काळमाशी, जीवन तयाशी कोण घाली. असं भगवंताच्या स्वरूपाबद्दल त्याला ओळखण्याकरता, भगवंताचं स्वरूप जाणण्याकरता अगा कर्मी जई उरावे, सुख दुःखी फळा यावे, तरी भोगावया यावे, देहा एका येणीची शरीरे, किंबहुना येर धारे चिरा पडे. याच देहानं भगवंताची प्राप्ती करता, आणि हे ज्ञान नाही कोठे. म्हणून मनुष्य देह ऐसा निध, साधाल तरी साधा हित, करोनी प्रबोध संत पार उतरले. म्हणून संतांच्या संगतीमध्ये जावं, त्यांनी दिलेली साधना त्याची उपासना करावी, आणि त्या उपासनेमध्येच जीवाची इतिकृत्यता आहे. म्हणून व्यापक भावावर जो विसावला आहे, व्यापक भावावर जो आरूढ झालेला आहे, त्याच्यामध्येच भगवंत साठवलेला आहे, त्याच स्थितीमध्ये आहे नाही का. ज्या प्रकृती आत साठवे ती, शिनली जेथ विसावी ती परमगती मी आहे. कितीही सोसाट्याचा वारा सुटला तरी स्थिर झाल्याशिवाय राहत नाही. कितीकही समुद्र उफाळून आला, कितीही लाटा जरी निर्माण झाल्या तरी स्थिर झाल्याशिवाय राहत नाही. तसा मनुष्य देह कितीही जरी पळाला तरी त्याला ही स्थिरता प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. पण येन केन प्रकारे जाण्यापेक्षा भगवत साधनेच्या मार्गाने जर गेला तर त्वरित जाण्याची शक्यता आहे. म्हणून शक्यता का म्हटलं मी, कारण सगळेच प्राप्तीच्या पहिल्या तीराला जातात. विपाईला जो म्हणलेलं आहे, हा कोटीवरी रिखता ती परी प्राप्तीच्या पहिलं तिरी कोणी एक जात असत. कोण महान भाग्यवान आहे, तो त्या भाग्यवानाला तिथपर्यंत जाता येतो. आम्ही त्यांच्या पदरामध्ये द्वाड पडलो, आम्ही त्यांच्या पदरामध्ये गाढव पडलो, आम्ही पहिलं तीराला जाण्याचा प्रयत्न करतो पण जात का नाही. अहो, वासना सुटत नाही म्हणून जात नाही, अहंता सुटत नाही म्हणून जात नाही, मी ज्ञानी आहे ग जात नाही म्हणून तिथपर्यंत जात नाही. मी महाराज आहे, मोठा बुरखा आहे अंगावर, आणि आजकाल तर काय आपण म्हणू नये, आपण कोणाला नाव ठेवू नये. आपल्याला करता आलं तर नीट करावं, नाही तर आपलं तोंड बंद केलेलं चांगलं. जगाचं तोंड दाबता येत नाही, आपलं तोंड आपल्याला आवरून धरता येईल. जगाच्या नादी लागलं तर आपली अधोगती आहे. जग बडबड करणार आहे, त्या बडबडीला सामोरं जाण्यापेक्षा मौन धरावं. आणि मौनामध्ये, लीनतेमध्ये, नम्रतेमध्ये जीवाचं कल्याण. जी सासुरवास सहन करते तिचं नांदणं काढायला जात नाही का. आणि जी सासवाच्या सासूपणाला त्रासाला जाचते, कंटाळते, तिला सोडून जावं लागत. मग तुम्ही जर त्रासले असते द्या सोडून, जा बाजूला नाही का.
असा मुद्दा आहे. श्रीकृष्णाच्या मुरलीचा आवाज कानी पडल्याबरोबर गाई वासर सुद्धा पाठीवर शेप टाकून हंबरडत सुटत होत्या. बासरीचा स्वर कानावर पडल्याबरोबर जशा गोपिकाही त्या ठिकाणी धाव घेत होत्या, तसं श्री गुरुचं नाव घेतल्याबरोबर, नाम जिभेवर आल्याबरोबर त्या साधकाची दशा होती. तरी झडझडोनी वहिला निघत ये भक्तीची या वाटेला आग, जिये पावशी अव्यंग निज धाम माझे. म्हणून इतक्या चटपटीनं झटपटीनं सावध होणं गरजेचं आहे. अगदी गाथा पारायण चालू आहे, अगदी 10-12 क्रमांकाचा सावध झालो सावध झालो, हरीच्या आलो जागरा. जागर ना का जागरा असंही महाराज. आमचं भजन चालू आहे, फक्त आमचं त्या भजनाकडे लक्ष नाही महाराज, ही शोकांतिका आहे. आणि ते भजन कानाने ऐकण्याकरता मन बुद्धी चित्त आणि अहंकार एके ठिकाणी येणं गरजेचं आहे. ही अवस्था त्रय कुठं लोपलेली आहे? मन बुद्धी चित्त अहंकार ही एकाच ठिकाणावर अवलंबून आहेत, पण कार्य भिन्न भिन्न आहे. याचं संशोधन कोणालाही झालेलं नाही आणि सद्गुरु वाचून दुसरा कोणी सांगत नाही महाराज. देहाला आजार झाला, देहाचा आजार दूर करण्याकरता वैद्य आहे. वाणीला फटका बसला त्याच्यावर नियंत्रण करणाराही वैद्य आहे. पण मन दुखत आहे याच्यावर काय तोडगा काढावा वैद्याने सांगावं. मनाचं औषध द्या मला. कोणत्या वैद्याकडे गेल्यानंतर मनाला औषध देईन? मन दुखत आहे माझं, मनाला औषध द्या. ओ डॉक्टर साहेब मन दुखत आहे माझं, मनाला औषध द्या. भेटल? श्री गुरुकडे जा, माझ्या मनाला औषध द्या. श्री गुरु सांगतात तुझं मन मला दे. मन मना भव मद भक्त, तुझं मन मला दे, मी औषध देतो तुला. म्हणून तर मन मना भव मद भक्त मध्याजी माम नमस्कुरु. ते मन तू मला अर्पण, मद अर्पण मला अर्पण कर. म्हणून सर्व खेळ हा इंद्रियाचा नसून मनाचा आहे. आणि हे विज्ञानाला सुद्धा पत्करावं लागलेलं आहे. सगळ्यावर मात केलेली आहे, पण जीवात्म्यावर मात करता आलेली नाही. त्यांनी तो जीवात्मा काढून दुसऱ्या डब्बीमध्ये ठेवला. इथपर्यंत ठीक आहे. ऑपरेशन केलं, ऑपरेशन पूर्ण झालं आणि त्या डब्बीतला परमात्मा नाही का उजून पुन्हा त्या शरीरामध्ये सोडला, लगेच स्पंदन सुरू झालं. पण तो धरलेला परमात्मा, डब्बीमध्ये धरलेला परमात्मा, तो मात्र अजून काय निर्माण करता आलेला नाही. आणि तो जीवात्मा कसा आहे सांगणारे श्री गुरु आहेत, सांगणारे संत महात्मे आहेत. आणि ते माऊलीनं बारीक निरीक्षण करून तो आम्हाला सांगितलेला आहे. आणि माऊलींच्या एका एका शब्दामध्ये भगवंत आहे, एका एका शब्दामध्ये भगवंत आहे. एका ओंकाराचं स्वरूप म्हणजे ज्ञानोबराय आहेत, एका ओंकाराचं स्वरूप म्हणजे तुकोबराय आहे. असे पुन्हा होणे नाही महाराज. म्हणून संसार गतीमध्ये चालत असताना साधू संतांना हे संकट चुकले नाहीत, त्यांना नीट जगून दिलेलं नाही. आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत, आपल्याला प्रतिबंध होईल यात नवल काय.
पण जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. हे लटकय म्हणणं बरं, लटकय. कोणतीही परिस्थिती असो, एक भगवंत नामाचा अट्टहास कर म्हणजे ती तुझ्या अनुभूतीला येईल. आणि मी कोण आहे याची ओळख पटेल. मी कोण आहे, कुठला आहे. आणि जो खरा भक्त आहे तो सांगतो नाही का, गाव नाही नाव नाही सद्गुरु माझा सखा, मला तुम्ही नाव विचारू नका. जात नाही गोत नाही सद्गुरु माझा सखा. त्याच्याशिवाय या जीवनामध्ये कसलीच सत्ता नाही असा छाती ठोकपणे सांगणारा तो महात्मा आहे. तया नाम बोली जे संत किंवा अहितापासून काढीती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊलीचे का. शास्त्रासारखं श्रुतीसारखं ज्ञानोबारायासारखं तुकोबारायासारखं उच्चांक करून सांगणार जीवाला मुक्त दशा प्राप्त करून देणार दुसरं तत्वच नाही महाराज. म्हणून जो व्यापक परमात्मा आहे तो आपलासा करण्याकरता आपण आपलं हृदय व्यापक करावं आणि माझ्याच छातीमध्ये भगवंत दडलेला हनुमंतरायासारखं असं छाती फाडून दाखविले प्रभू भगवान. इतका भाव अंतःकरणामध्ये निर्माण झाला तर परमात्मा वेगळा नाहीच. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, हाच परब्रह्म आहे. आणि त्याला जाणण्याकरता आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे की मी आणि माझं या संकल्पनेला काय करा, तिलांजली द्या आणि आपलं हित करून घ्या. हे शिकवण्याकरता नाही का अगदी सोपं सुलभ आणि झटपट अवलोकन होण्याकरता आपल्याला देवा लाभलेले आहेत. सु म्हणजे चांगलं, दाम म्हणजे फळ. आपल्या पदरात देणारे ते देवांचे भक्त सुदाम देवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा त्या आचरण करतात. सद यदा आचरती श्रेष्ठ नाही का. त्या मार्गाने जर जाण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपली नाव पहिलं तीराला गेल्याशिवाय राहणार नाही. नाही गेली तरी चालेल पण प्रवासित जरी झाली तरी भलं कोट कल्याण या जीवाचं झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली मोडकं तोडकं बोललो हे गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरण सुरत प्रभवम प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. निधानाला शेवटी तेच तत्व तुम्हा आम्हाला स्वीकारावं लागेल आणि त्याच तत्वापर्यंत तुम्हा आम्हाला जायचं आहे. ते तत्व सांभाळण्याकरता श्री गुरूंच्या सानिध्यामध्ये संतांच्या सानिध्यामध्ये जावं आणि आपल्या देहाला नाम जीवाला उपकृत करून घ्यावं. हेच जीवाचं आद्य कर्तव्य आहे. झालेली सेवा गुरुवार्यांच्या चरणी देवाजींच्या बाबाजींच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान की जय. ददनेश्वर भगवान कृष्णदेव बाबा की, सद्गुरु श्री विठ्ठलनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल ठल 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 ठल. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.